कोणती कापड घालू? बाईंकडे जायचं, चांगलं दिसायला पाहिजे. पोरासनी नीटनेटकं ठेवण्यासाठी किती शिकवत्यात बाई. पण आपण आपल्यासारखं राहायचं. हा, आपण लई पुढे जात नाही ना? व नाही नाही, कर्मचारी आहे मी. आणि नुसती दोस्ती आहे, त्याला काय होतंय? बाईच म्हणल्यात. अरे जा रे, सांग जा त्याला, आपण नाही घाबरत कुणाला. अरे आजचाच दिवस आहे, आज तोंडावर पैसे फेकून मारतो की नाही बघच तू. सन्निधा म्हणतात आपल्याला, सन्निधा. आपण कोणाची टिवटिव ऐकून घेत ना. नंदिता बोलणार नव तू? सांग की बोलणार नव? नाही म्हणजे येईलच इतक्यात तू. आलं काय? राणा भाऊजी आलं. चल की बोल चल. एकदा दिलेला शब्द मोडायची पद्धत नाही आमच्या जाधवांच्या. राणा भाऊजी, अहो जरा थांबा की, बोलायचंय. चल. राणा भाऊजी, अहो एक महत्वाचं काम होतं आमचं, करशील का? सांगा की. पण लगेच करायचंय का? नाही वय का, काय झालं? तुम्हाला कुठं अर्जंट बाहेर जायचंय काय? नाही, तुम्ही सांगा. ठीक आहे. तुम्ही एकदा म्हणला होता आमासनी का या घरात आमचाच शब्द फायनल राहील म्हणून. तर एक शब्द टाकायचा होता. अहो सांगा तरी. नाही, तुम्ही आधी शब्द पाळशीला असं वचन द्या आमासनी. वहिनी, तुम्ही सांगितलं आणि मी नाही ऐकले असं कधी झालंय का? सांगा. बर, आधी नाश्ता करून घेताय का? नाही तर नाही, जरा घाई आहे. तुम्ही सांगा. बरं ठीक आहे. तुम्ही सासूबाईंना शब्द दिलता, ह्यांना कधी अंतर देणार नाही, कायम सांभाळून घेईन, जीवापाड जपीन. तेव्हा यांच्याच भल्यासाठी खरं तर आमचं एक मागणं होतं तुमच्याकडे. सांगा की. सांगतो. तू थांब इथंच. हा उद्या. अरे कुठं आहेस? हा, अर्ध्या तासात आलो. अर्ध्या तासात. काय? तू कुठं? माझं बी काम आहे. बाई याल्या. हा, ए राणा, अरे वहिनी आल्या. वहिनी. हा हा, अरे वहिनी आल्या. वहिनी. अरे एवढं मोठं शेत आहे, कुठं शोधायचं ह्यांना? नाही पण हुडकाय तर पाहिजेच, नाही तर कुठेतरी गायब व्हायचं. चला. राणादा, आता काय करायचं रे?
अरे काय करायचं आता? अरे राणा, वहिनी यायला लागल्यात वहिनी. सनी दादा, वहिनी साहेब यायल्यात वहिनी साहेब. अरे कळलं की दोनदा तेच काय सांगतेस? अरे वहिनी आल्यात वहिनी. पाटक बाई. काय करायचं ते सांग. मी वहिनीला रोखतो. तू वहिनी साहेबांनी सांभाळ. आलोच नाही. हे काम. अरे काय चाललंय बरकत? वहिनी साहेब. हॅलो, हा उद्या. अरे आता कसला येतोय? अडकलो ना परत इथंच. अरे बाबा कारण नाही तिथं. इथं त्यापेक्षा मोठं संकट आले. नाही पाहुण्याला शेतात नको आणूस. अरे थांबू तिथंच. काहीतरी करतो आणि येतो मी. अवद्याचा पाहुणा हा लग्नाची लई घाई लागली त्याला. नंदिता अरे सोड की सोड. ठीक आहे. आओ आओ इकडं अहो काय बांधलेली मुळी परत बांधतायसा? नाही ते चला या. काय दमलात वाटतं? काय कसं चाललंय काम? बरं चाललंय नव? काय काय झालं? आम्ही आल्याबरोबर दोघा भावांचे चेहरे असे पडले का? काय झालं? नाही म्हणजे आम्ही हिथं आलेलं तुम्हासनी आवडलेलं दिसत नाही. नाही जे तुझंच आहे नंदिता, पण असं अचानक धाड टाकल्यावानी आलीस म्हणून. धाड टाकाय आम्ही काय पोलीस आहे का तुम्ही चोर आहे? नाही मग असं दचकल्यासारखं काय करताय? ऐन रातीला पकडल्यासारखं. अहो दिसभर तुम्ही राबतायसा आणि आम्ही असं वाड्यावर निवांत बसून राहणं बरं दिसतं का बरं? हा म्हणून तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो. चला बरं ते समजा ठेवून द्या आणि जेवून घ्या. आता चंदा जा तयारी कर. अहो ठेवा ते. ठेव. आओ बाई इधर किधर? अहो राणाजी कुठे? मालूम नाही. ओ बाई उधर किधर? अहो राणाजी ते आज आमच्याकडे येणार होते, अजून आले नाहीये. क्या मालूम कुठं आहे? आता काय म्हणावं यांना? गावात नाहीयेत, तालमीत नाहीयेत, मग आहेत तरी कुठे? आमचे बाबा आज राणाजी येणार म्हणून केवढ्या उत्साहानं वाट बघतायत. आईने पण खास स्वयंपाक केलाय, पण यांचा पत्ताच नाही. मी पण कधी नाही, ते आज येईपर्यंत ना मी इथेच थांबते. अहो नेहमीच झालंय त्यांचं. हो म्हणतात आणि मग पळ काढतात. मला अजिबात आवडत नाही. मला बी अजिबात नाही आवडत असं. आता शेतात एवढी काम आहेत आणि नेमका कुठं गायब झालाय बघा ना. तरी मी थांब म्हणत होतो. मला म्हटलं जेवून येतो. जमणार नव्हतं यायला तर सांगायचं ना तसं. किती वाजले घड्याळामध्ये? जाऊ दे ग, मोठी माणसं आहे. यायचंच नव्हतं तर हो कशाला म्हणायचं? आणि आता ना नेहमीच झालंय त्यांचं. या माणसावर विश्वास ठेवायचा तरी कसा? येऊ का?